आचारसंहितेमधून मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना वगळा अशी मागणी करण्यात आलेली आहे। सार्वजनिक गणेश उत्सव समन्वय समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर गणेश मंडळांना फटका बसण्याची शक्यता आहे। गणेश मंडळांचं आर्थिक गणित बिघडू शकतं आणि तशी भीती समन्वय समितीला आहे, त्याच्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे असं समजतंय। आचारसंहितेमधून मुंबईतील जी गणेश मंडळं आहेत त्यांना वगळा अशी मागणी करण्यात आली आहे सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून। मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी केली गेलेली आहे, कारण आता अगदी काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं सगळं वारं वाहू लागेल आणि त्याच्यामुळे या आचारसंहितेमध्ये जर गणेश मंडळांना आर्थिक फटका बसत असेल तर तसं होऊ नये या दृष्टीनं ही मंडळं वगळली जावीत अशी मागणी ही समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून ही मागणी केली गेली। प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। धनंजय, काय नेमकी अडचण येऊ शकते गणेश मंडळांना या सगळ्या आचारसंहितेमुळे, ज्याच्यामुळे इतकी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे होतीये? रिद्धी, आपण जर पाहिलं तर काल बैठक पार पडली मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीची ॲडव्होकेट नरेश दहिभाऊकर यांच्या अध्यक्षतेखाली। आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या गणेशोत्सव काळात येणाऱ्या अडचणी आहेत पालिकेकडून, पर्यावरण खात्याकडून किंवा इतर गोष्टी पोलिसांकडून, त्या सगळ्या संदर्भात चर्चा झाली। आणि याच वेळेस या बैठकीमध्ये एक चर्चा अशी सुद्धा झाली, ती म्हणजे गणेशोत्सव काळामध्ये विधानसभेची निवडणूक होऊ शकते आणि त्यामुळे याच काळात आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे ही आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी जी आहे ती देखील या समितीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली। आपण जर पाहिलं तर मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव जो आहे तो मुंबईमध्ये साजरा केला जातो, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। आणि अशामध्येच जाहिराती ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात या मंडळांना मिळतात आणि याच सगळ्या गोष्टींवर मंडळाची आर्थिक गणितं जी आहेत ती ठरलेली असतात। मात्र हीच आर्थिक गणितं कोलमडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळे जर आपण पाहिलं तर कुठेतरी ही जी आचारसंहिता जी आहे ती शिथिल करण्यात यावी, जेणेकरून गणेशोत्सव जो आहे तो धूमधडाक्यात साजरा करता येईल। त्याचबरोबर जी आर्थिक गणितं आहेत ती कोलमडणार नाही, ज्या परवानग्या आहेत त्या देखील मिळतील। अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या या आचारसंहितेमध्ये करता येऊ शकत नाही। त्यामुळे कुठेतरी ही आचारसंहिता जी आहे ती शिथिल करण्याची मागणी समितीकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेली आहे। त्यामुळे या संदर्भात आता नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।